आपल्या पुढच्या रिपोर्टकडे। मकर संक्रांतीच्या निमित्ताने महायुतीचा मनोमिलन मेळावे हे राज्यभरात आज पार पडले। लोकसभा निवडणुकीपूर्वी महायुतीतील घटक पक्षांमध्ये गोडवा येण्यासाठी भाजपने हा प्रयोग राबवला होता। मनोमिलन मेळाव्यातून महायुतीतला गोडवा वाढलाय का पाहूयात या रिपोर्टमधून। लोकसभेपूर्वी महायुतीचा मनोमिलनाचा प्रयोग। राज्य पातळीवर मनोमिलन मेळाव्यांचं आयोजन। बच्चू कडूंचा मात्र वेगळा सूर। भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व मित्र पक्षांच्या मनोमिलनाचा प्रयोग राबवला। महायुतीचे नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये गोडवा टिकून राहावा म्हणून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। मेळाव्यांमधून महायुतीने प्रचाराचा नारळ फोडलाय। राज्यात 36 जिल्ह्यांमध्ये महायुतीच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। मेळाव्यात महायुतीतील घटक पक्षांचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी हजेरी लावली। आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी घटक पक्षांमधील हेवेदावे दूर करण्यासाठी भाजपने हा प्रयोग राबवला। यावेळी मोदींच्या पंतप्रधान पदाचा मार्ग सुनिश्चित करण्यासाठी सर्व घटक पक्षांना तयारीला लागण्याचे निर्देश देण्यात आले। दरम्यान बीडमधील मनोमिलन मेळावा चर्चेचा विषय ठरलाय। बीडमध्ये मुंडे भाऊ बहीण एकाच मंचावर आल्याचं पाहायला मिळालं। विशेष म्हणजे प्रीतम मुंडेंच्या विजयासाठी धनंजय मुंडेंनी सर्व कार्यकर्त्यांना एकत्र येण्याचं आवाहन केलं। तुम्हालाच हा प्रश्न विचारते की आता लोकसभेची निवडणूक झाली पाहिजे का बिनविरोधच काढलं पाहिजे आपल्याला। महायुतीचे उमेदवार म्हणून ही निवडणूक अक्षरशः बिनविरोध होताना दिसते। महायुतीचे उमेदवार म्हणते कारण भारतीय जनता पार्टीचे संस्कार आहेत ना, स्वतःचं नाव उमेदवार म्हणून डिक्लेअर करायचं नाही। मी अमरसिंहजी पंडित यांचे विशेष आभार व्यक्त करते दोन गोष्टींसाठी। एक तर तुम्ही हे डिक्लेअर केलं की लोकसभेचे उमेदवार मीच आहे। तिसऱ्यांदा या जिल्ह्याच्या खासदार सुद्धा महायुतीच्या ताईच होतील। हे ओझं मी माझ्या खांद्यावर याच्यासाठी घेतलंय, ही निवडणूक अशी दाखवायची आहे की दिल्लीनं सुद्धा या बीडच्या ऐतिहासिक विजयाची नोंद घेतली पाहिजे। एवढा ऐतिहासिक विजय। एकीकडे महायुतीतील मित्र पक्षांमध्ये संभ्रम दूर करून मनोमिलन झाल्याचं दाखवलं जातंय, दुसरीकडे बच्चू कडूंसारखे नेते अजूनही भाजप विरोधात उघड नाराजी व्यक्त करतायत। जे आज बैठकीला त्यांनी आम्ही तटस्थ भूमिका राहणार। जेथपर्यंत जसं भाजपाला लोकसभा महत्त्वाचं तसं आम्हाला विधानसभा महत्त्वाची आहे आणि मग विधानसभा आणि या सगळ्या गोष्टीवर चर्चा झाली तर आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू आणि फक्त वापरून घेण्याची भाषा भाजपनं करू नये। दुसरीकडे महायुतीत इनकमिंगचा धडाका वाढणार असल्याचा दावा भाजपनं केलाय। अनेक पक्षांचे अनेक लोक एकनाथजीकडे मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेशाकरता रांग लावून आहेत। भाजपकडे मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश होणार आहेत। अजितदादा, देवेंद्रजी आणि एकनाथजीकडे मोठ्या प्रमाणावर असे पक्षप्रवेशाचे आपल्याला काही हादरे महाराष्ट्रात दिसतील आणि ते मोठे हादरे असतील। मी तुम्हाला सांगितलंय की पुढे अजूनही मोठे भूकंप या ठिकाणी होतील। मुरली देवरांचा या ठिकाणी प्रवेश झालेला आहे। पुढच्या काळात 15 दिवसामध्ये अजून आपल्याला अपेक्षितही नाही असे लोक भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करताना दिसतील। दरम्यान राज्य पातळीवर नेत्यांचं मनोमिलन झालं असलं तरी स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांमध्ये सर्व काही आलबेल आहे असं नाही। कार्यकर्त्यांमधील संभ्रम दूर करून त्यांच्यात मनोमिलन व्हावं, तिळगुळाचा गोडवा यावा यासाठीच हा प्रयोग भाजपला लोकसभेच्या विजयापर्यंत घेऊन जाणार का हे येणारा काळच ठरवेल। विनोद झिरेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।